रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा पण फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. कारण फ्लॅटमधनं जर तुम्ही बघितलं तर फ्लॅटच्या हॉलमधनं समोर जर बघितलं तर तुम्हाला येऊरचं सुंदर असं चांगल्या पद्धतीचं हिरवगार डोंगराचा व्ह्यू हा हॉलमधनं मिळतो. आणि खाली जर बघितलं तर गार्डन, तुमच्याच कॉम्प्लेक्सच्या आतमधली असणारी गार्डन दिसते. कारण हा जो फ्लॅट आहे हा वाघबीळ लोकेशनला प्रेस्टिज रेसिडेन्सी नावाची बिल्डिंग आहे. खरं तर आपल्याकडे एक 2BHKचा फ्लॅट आहे. साधारणतः 20 वर्ष जुनी बिल्डिंगचा हा फ्लॅट असणार आहे. एका फ्लोअरवरती बघितलं तसं ह्या साईडला 2 फ्लॅट अधिक त्या साईडला 2 फ्लॅट आणि एक लिफ्टचं प्रावधान आहे. 20 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, पण 7च माळ्याची बिल्डिंग आहे. आणि आपला जो फ्लॅट आहे तो 7व्या माळ्यावरतीच फ्लॅट असणार आहे. पण हे जे फ्लॅट 7व्या माळ्यावरती जरी असला तर ह्या फ्लॅटच्या वरती जे टेरेस आहे त्या टेरेसवरती ऑलरेडी पत्रे लावायचं काम पूर्ण झालेलं आहे. त्याच्यामुळे लिकेजचा प्रश्न इथे उद्भवत नाही किंवा होणार नाही आहे. अशा पद्धतीचा हा 2BHK, ज्याचा कार्पेटचा जर आपण विचार केला 610 कार्पेट हा फ्लॅट आपल्याला नक्की मिळणार आहे. 610मध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, जिथे तुम्ही बघू शकता किती मोठा जुना कार्पेट असल्यामुळे तुम्हाला अशी हॉलची साईज जर तुम्ही बघितली तर इकडे एवढं मोठं डायनिंग स्पेस, अधिक इकडे जर आला तर इथे एक तुम्हाला सिटिंग टाईप म्हणा किंवा हॉलला असं सुंदरच तुम्हाला जाणवतो की हा हॉल मोठा आणि प्रशस्त. आणि इकडे ह्या साईडला जर बघितलं तर खिडकी एक आहे जी तुम्हाला क्रॉस व्हेंटिलेशन देते. अधिक पलीकडे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला हा एक सिटिंगसाठी अरेंजमेंट असणार आहे. आणि ह्याच आतमधनं जर तुम्ही बघितलं तुम्हाला असं येऊरचा डोंगर वगैरे सुंदर दिसतो. आणि जर तुम्ही ह्याचा कंपासद्वारे जर आपण विचार केला तर बाहेर जाताना ईस्ट साऊथ ईस्ट आहे आणि आतमध्ये त्याला नॉर्थ वेस्ट आहे. अशा पद्धतीचं याचं फेसिंगसुद्धा असणार आहे. आणि जर समजा तुम्ही इकडे आलात तर इथे त्याचं किचन आहे. किचनची साईज जरी तुम्ही बघितली तर तुम्हाला एल शेपमध्ये मोठं किचन आहे. गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. परत इकडे ह्या साईडला जरी आला तर इथं फ्रीज आणि स्टोरेजसाठी पण वेगळी जागा इथं बनवलेली नक्की आहे. 3200 रुपये याचा मेंटेनन्स असणार आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या ॲम्युनिटीज इथं असणार आहेत. राहिला प्रश्न पार्किंगचा, ओपन कार पार्किंग ओनरसाठी इथे खाली ओपन सोसायटीकडनं नक्की मिळते, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि नंतर समोर आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर असं चांगलं मिळतं. आणि नंतर ह्या साईडला ह्या वॉशरूम, बाथरूम, टॉयलेटकडनं एक जर आपण इकडे आलो तर इथे पण तुम्हाला असं सुंदर वॉशिंग मशीन लावण्यासाठी एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक पॉईंट दिले गेलेला आहे, जो तुम्ही इकडे कपडे सुकवायला म्हणा किंवा वॉशिंग मशीन ठेवायला जागा इकडे प्रशस्त आणि चांगली मोठी जागा नक्की मिळते. पुढे आल्यानंतर ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर इथं वरती स्टोरेजसाठी ऑलरेडी जागा आहे. पलीकडे पण स्टोरेजसाठी ऑलरेडी जागा आहे. 2 ठिकाणी तुम्हाला स्टोरेजसाठी जागा आहे बाथरूमच्या वरती. आणि नंतर जर आपण इकडे आलं तर हे छोटंसं बेडरूम आहे. हे छोटं बेडरूम म्हणजे छोटं म्हणलं तर आता आजच्या परिस्थितीने जुन्याच्या जर बघितलं तर हे मोठं बेडरूम आहे, पण एक कॉमन बेडरूमची ही साईज आहे इकडे. आणि इकडे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी परत इकडनं जरी तुम्ही बघितलं तर मस्त आणि सुंदर तुम्हाला इकडनं पण असं सुंदर असा व्ह्यू मात्र याची ह्या बेडरूममधनं पण चांगल्या पद्धतीचा मिळतो. ग्राउंड प्लस 7 माळ्याची बिल्डिंग आहे. 7व्या माळ्यावरतीच हा फ्लॅट असणार आहे. पुढे आल्यानंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे पण तुम्ही एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि मोठं चांगल्या पद्धतीचं इकडे दिले गेलेलं आहे, जे तुम्हाला ह्या साईडला मिळतं. आणि इथे पण तुम्हाला लाईटीचा म्हणा, पाण्याचा म्हणा काही प्रॉब्लेम नक्कीच नाही आहे. वाघबीळ इथून मेट्रो स्टेशन जे आहे ते साधारणतः हाकेच्या अंतरावरती, म्हणजे पायी जर तुम्ही गेलात तर 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला मेट्रो स्टेशन मिळणार आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर कपाटासाठी जागा आहे. कपाट पण खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला कपाट इकडे मिळेल. कपाट इकडे आल्यानंतर तुम्हाला परत बेडरूमसाठी अशी मोठी आणि प्रशस्त जागा मात्र उपलब्ध तशी राहते. कारण तुमचा बेड आहे तसाच तुम्हाला एकदम कपाट एका साईडला गेल्यामुळे तुम्हाला असं बेडरूम मस्त किती काय मोठा म्हणलं तरी तुम्हाला इकडे नक्की लावता येऊ शकतो. आणि वरती जर तुम्ही बघितलं तर हॉलला पण फॉल सिलिंग आहे, बेडरूमला पण फॉल सिलिंग आहे. दोन्ही बेडरूमला फॉल सिलिंग वर्क केलं आहे. तुम्हाला याच्यात काय करायची गरज नाही. हां, फर्निचर वर्कमध्ये तुम्हाला थोडं फार काम करायची गरज आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी इकडे खिडकी उपलब्ध पद्धतशीरपणे दिली गेलेली आहे. अशा पद्धतीचा हा 2BHKचा फ्लॅट आहे. याची किंमत पण खूप वाजवी आणि चांगली. ज्या मंडळींना 2BHKचा फ्लॅट पाहिजे आणि वाघबीळ लोकेशन ठाणा स्टेशनपासून साधारणतः 7 ते 8 किलोमीटर अंतरावरती आहे, 78 लाख रुपीज किंमत ठेवली गेलेली आहे 2BHKची. थोडंफार स्वीट आपल्याला याच्यात कमी करता येणार आहे. बिल्डिंगला OC CC सगळं कम्प्लिटेड आहे. निसर्गरम्य वातावरणात हे कॉम्प्लेक्स असणार आहे. आणि बँकेकडनं लोन वगैरे हा सगळा प्रस्ताव जरी दिला तर तो लोन वगैरे सगळं मिळणार आहे. लिगल बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे काळजी करण्यासारखा कोणताच प्रश्न नक्की नाही. अशाच पद्धतीचा हा फ्लॅट आहे. अशाच पद्धतीचे आपण वेगळे, जुने, नवे आणि वेगवेगळ्या पद्धतीचे रोज घरं दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातलं कुठंतरी काहीतरी सेटिंग होईल किंवा कोणाला तरी काहीतरी आवडेल फ्लॅट,
ह्या पाठीमागचा उद्देश हाच आहे. काम करण्याचा आमचा उत्साह वाढेल, तुम्ही सबस्क्रायबर्स केलं, लाईक केलं, शेअर केलं, कमेंट्स केलं जेणेकरून, आणि म्हणून तुम्ही ते सबस्क्रायबर्स आम्हाला मात्र नक्की जास्त करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.